रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयाचा कामांचा आढावा घेतलेला आहे। कोल्हापूर विमानतळ येथे त्यांनी आढावा घेतला। कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरामध्ये फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्वतः मान्यता दिली। तसंच या संदर्भातलं संकल्पचित्र डिझाइन तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले। यावेळेस खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। शिरोली या ठिकाणापासून कोल्हापूर शहराच्या एंट्रन्सपर्यंत एक एलिव्हेटेड फ्लायओव्हर जवळजवळ 4.25 किलोमीटरचा तो फ्लायओव्हर आहे आणि त्याला बास्केट ब्रिज जोडून तो शहरामध्ये एंटर करणार आहोत। पुढे तो उजगावपर्यंत जाणार आहे असा हा 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर। त्याचबरोबर कागल हद्दीमध्ये कागल शहराला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी 1.2 किलोमीटरचा एक फ्लायओव्हर आणि या सगळ्यासाठी लागणारे जे बजेट आहे ते साधारण 624 कोटी रुपये बजेट त्याची DPR मंजुरी साहेबांनी दिलेली आहे। लवकरच त्याचं टेंडर निघेल आणि हे काम लवकर सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।